हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्धनटी. टार्गेट 2026 कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आपण जी बॅच लॉन्च केली आहे ती 19 तारखेपासून स्टार्ट होती. आता येणारी 19 तारीख सोमवारपासून सकाळी 10 वाजता त्याचा टायमिंग आहे. त्यामुळे पहिलं सेशन ओपन आहे, तुम्ही कोणी येऊन जॉईन करू शकता. आता इथं त्या बॅचबद्दलचीच इन्फॉर्मेशन मी द्यायला हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला सर बॅचची इन्फॉर्मेशन आणि हे वेगळं काय आहे कळेल तुम्हाला. बघा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत. आणि मी प्रत्येक बॅचच्या सुरुवातीला एक क्लॅरिटी देतो विद्यार्थ्यांना की ही बॅच तुम्ही का जॉईन करावी. ह्याचा अर्थ असा आहे की आपण ज्या वेळेला एखादी बॅच जॉईन करतो तिथं काही फायनान्शियल रिसोर्सेस देतो, इन्व्हेस्ट करतो. तुमचा वेळ पण तिथं तुम्ही देता. एक आहे 2 महिने 3 महिने जे काय असेल ते कालावधी. तर त्याचा तुम्हाला आउटपुट काय आहे हे आधी कळायला पाहिजे. आणि मग तसंच सेम इथं आपल्या अर्थनीतीमध्ये या बॅचमध्ये तुम्हाला कंबाईनच्या इकॉनॉमिक्सबाबत काय मिळणार आहे ह्याची क्लॅरिटी अगोदर घ्या. देन आफ्टर तुम्ही जॉईन करायची की नाही ठरवा. म्हणजे तुम्हाला जर वाटलंच की खरंच आउटपुट मिळतं तरच निर्णय घ्या. अदरवाईज मी स्वतः सांगतो बिलकुल जॉईन करू नका बॅच. क्लिअर. कारण काय होतं की आपण फक्त नॉलेज घेणं, सब्जेक्टबद्दल क्लॅरिटी घेणं, खूप डीपमध्ये कन्सेप्ट क्लिअर करणं सगळं मान्य आहे. पण त्या सगळ्या नॉलेजचा, त्या सब्जेक्टचा जर उपयोग परीक्षेत होत नसेल तर झिरो व्हॅल्यू, अर्थच नाही. तुम्ही कधी कधी बघत असाल काही विद्यार्थी आहेत जुने, खूप अभ्यास झाला. जर आपण त्याला असं डिस्कस करताना विचारलं की अरे एखादी कन्सेप्ट सांग, GDP काय, सापेक्ष दारिद्र्य काय, तो खूप चांगला एक्सप्लेन करतो. म्हणजे याचा अर्थ नॉलेज आहे, रीडिंग आहे, खूप चांगला अभ्यास त्याने केलेला आहे. पण प्री निघाली का नाही. बरं प्री निघाली तर मग मेन्सवर अडकला आहे तो, मेन्स निघाली का नाही. बरं पोस्ट मिळाली का तर नाही. तर मग हुशार आहे. आणि जुनी विद्यार्थी ओल्ड कॅटेगरी ही लागते आपल्याला. नाही तर आतापर्यंत फार मेन्स दिल्यात. नुसतं मेन्स देणं आणि पोस्ट मिळवणं फरक आहे ना. बरं याचा अर्थ तो कमी आहे का तर नाही. अभ्यास तर खूपच आहे ना, तो सांगतो ना, एवढं दिसतो ना. प्रत्येक वेळी जर मेन्स देत असेल तर याचा अर्थ प्री क्वालिफाय होतो. मेन्स देतोय म्हणजे नॉलेज आहे, अभ्यास आहे, सब्जेक्टवर कमांड आहे. असं असूनही काहीतरी फॅक्टर मिसिंग आहे ना. मग तो फॅक्टर जो मिसिंग आहे तुमच्या आयुष्यातले 3 वर्ष 4 वर्ष 5-5 वर्ष हे बर्बाद करण्याला रिस्पॉन्सिबल असतो. आणि मग हाच जर सुरुवातीला आपल्याला तो फॅक्टर सापडला की नेमका काय प्रॉब्लेम आहे हे इथं, तर तो आपल्याला 3-4 वर्ष वाचवणारा इथं जो फॅक्टर आहे तो आधी सुरुवातीला शोधला पाहिजे. बघा ही बॅच का जॉईन करायची तर फक्त नॉलेज घ्यायचं नाही. हे नॉलेज आहे इथं इथं इथे असं भरपूर हे सगळे डॉट्स तुम्ही क्रिएट केले, खूप नॉलेज घेतलं, पुस्तकं वाचली, 2 नाही 3 वाचली, 1 नाही 2 बॅच केल्या, काय सगळं जे केलेलं. पण आता मात्र हेच जे काही इथं हे दिसतंय स्कॅटर स्वरूपात आहे, रॅन्डम आहे सगळं. पण तुम्ही खालचा जर पॅटर्न बघितला ना तर तो बघा व्यवस्थित असा सेट पॅटर्न वाटतं, वेल ऑर्गनाइज वाटतं. काहीतरी एक फॉर्मॅट इथं दिसतोय. वर इथं ना कुठला फॉर्मॅट आहे, ना कुठला प्रोटोकॉल आहे, ना सिक्वेन्स, ना क्रोनॉलॉजी, नथिंग. स्कॅटर्ड स्वरूपात आहे. आणि इथं मात्र स्ट्रक्चर्ड स्वरूपात आहे. एक्झॅक्टली मला काय म्हणायचं ते पोहोचलं का तुमच्यापर्यंत भावना. आपल्याला इकॉनॉमी शिकताना उगाच राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी खूप सर जबरदस्त नॉलेज घेतलं मी. कन्सेप्ट क्लिअर आहेत, फॅक्ट्स क्लिअर आहेत, सगळे. पण परीक्षेमध्ये सर मार्कच येत नाहीत. मग काय अर्थ आहे त्याला. तर मग आपल्याला काय करावं लागेल, हे जे मिसिंग पॉईंट्स आहेत ना तुमचे, तुम्ही केलेला अभ्यास आणि परीक्षेमधले क्वेश्चन हे कनेक्टच होत नाही ऍक्च्युली. हा जो गॅप आहे तो गॅप भरून काढायचा आहे. आणि म्हणून मग इथं हे कनेक्ट करणं. नाही तर होतं काय, आता तुम्ही सर मग आम्ही आमचं कनेक्ट करतो, करा ना. तुमचा विषय काय होतं बघा, इथून हा डॉट जोडला, ठीक आहे, इथून हा डॉट जोडला, इथून असा हे आपण ज्यावेळेला अभ्यास करतो ना तेव्हा तुम्हाला असं हे पण चाललंय ना डॉट जोडणं, ठीक आहे ना. बघा ना आता तुम्ही ह्याचा रिझल्ट काय येतो. हे डॉट जोडतोय आपण. आता होतं काय की गोंधळ काहीतरी विचित्रच प्रकार होऊन बसला, आपणच आपल्या ट्रॅपमध्ये अडकलेला दिसतो. ह्याचा अर्थ सर मी राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक करतो, मग मलाच वाटलं की नाही मी काय करतो सर आता सार्वजनिक वित्त टॉपिक करायला वाचावायची इच्छा होती ते वाचतोय. मग तेच असं वाटतं की सर आता आंतरराष्ट्रीय संघटना वाचायला लागेल. म्हणजे हे जर एवढं सोपं असलं असतं तर नॉलेज खूप आहे, पुस्तकं खूप आहेत, सगळं कंटेंट आहे, तुम्हाला वेळ खूप आहे, मग काय प्रॉब्लेम काय. एक्झॅक्टली इथं क्रोनॉलॉजी, सिक्वेन्स हा नावाचा फॅक्टर येतो. तुम्ही बघा मला वाटतं त्याच्या आधी कधी इकॉनॉमिक्सवर एवढं काम झालेलं आहे. तुम्ही हिस्ट्री वाचायची म्हणलं तर काय करता, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक वेगळं करता. भूगोल वाचायचं म्हणलं तर जग, भारत, महाराष्ट्र, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल वेगळं करता. सायन्स वाचायचं म्हणलं तर फिजिक्स, केमिस्ट्री वेगळं करता. पण इकॉनॉमिक्स म्हणला तर नाही ना. असं काय येतं का तुम्हाला सांगा बरं, सॉर्टिंग नाही ना सर, इकॉनॉमिक्स एक्झॅक्टली. त्याचं कधीच बायफर्गेशन, सेग्रिगेशन, सॉर्टिंग झालीच नाही किंवा आपल्या समोर ती आली नाहीये. सो इथं मात्र बिलकुल बेसिक टॉपिकचा काही एरिया आहे. तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स कळाल्याशिवाय इकॉनॉमिक्सचा अर्थच नाही. आय विल प्रूव्ह यू विथ PYQ. कंबाईनला पूर्व परीक्षेला प्रश्न कसा येतो. नाही सर मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स कुठला टॉपिक आम्ही बघितलंच नाही, कंबाईनला असतो का प्रश्न आलेला आहे. बरं सेम अर्थव्यवस्थेचे प्रकार, समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था ऐकले सर. पण मग ते परीक्षेत आहे का कामाचं. तेच तर मग माहिती सगळं नॉलेज आहे किंवा कन्सेप्ट क्लिअर पण डॉट्स जोडलेले नाहीत. मग ते आधी करायचे का नंतर करायचे. तुम्हाला आर्थिक वाढ, आर्थिक विकास हा टॉपिक नीट कळाल्याशिवाय तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक नीट करू शकत नाही. किंवा अर्थव्यवस्थेचे क्षेत्र टॉपिक आधी नीट समजल्याशिवाय तुम्हाला परत राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक समजत नाहीये. म्हणजे हा सिक्वेन्स, हा बेस क्लिअर करून मग पुढे जायला पाहिजे. रॅन्डमनेस नकोय, स्कॅटर्ड अभ्यास नकोय, स्ट्रक्चर स्वरूपात काहीतरी सिक्वेन्स, क्रोनॉलॉजी हा शब्द जो आहे ना मी हे जाणीवपूर्वक वापरतोय हे नसल्यामुळे काय होतं माहिती का, अभ्यास तर करताय
कनेक्ट पण करताय, हे विचित्र प्रकार सगळा ट्रॅपमध्ये येतो आणि हे इथं वेल ऑर्गनाइज हे जमतं आणि हे तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना विचारू शकता. म्हणजेच नॉलेज घ्यायचं ॲट द सेम टाइम त्याचं काय करायचं आपल्याला ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. परीक्षेमध्ये प्रश्न स्वरूपात ते करता आलं पाहिजे. हा माझा मेन उद्देश आहे आणि आपल्या बॅचमध्ये हेच होतं. कुठलीही गोष्ट फक्त वन साईड नाही की मी तुम्हाला शिकवलं, तुम्ही ऐकलं, निघून गेला. टीचिंग अँड लर्निंग असे 2 मॉडेल आहेत आपल्याकडे, ज्याला आपण 2 वे कम्युनिकेशन म्हणतो. ॲट द सेम टाइम म्हणजे मी टीचिंगही माझी झाली पाहिजे, ॲट द सेम टाइम तुम्ही त्याच्यातून शिकलंही पाहिजे, लर्न म्हणतो आपण त्याला. आणि इथंच अंडरस्टँडिंग, इथंच ॲप्लिकेशन, इथंच सगळ्या गोष्टी प्रश्न स्वरूपात, प्रश्न कसा आला हे सगळं बॅचमध्ये चालतं. ठीक आहे, बाकी तुम्ही ठरवा. हा झाला एक पॉईंट. पुढं चेंज. आता असं कधी कोणी केलं नसतं ना आपल्याला, सर म्हणा हे विचित्रच काहीतरी वाटायला लागले, तुम्ही काहीतरी भयानकच घेणार आहेत. तर बाबांनो, आतापर्यंत ज्या ट्रॅडिशनल वेने आपण आलो त्यातून आउटपुट मिळालं का? जर मिळत असेल तुम्ही तोच फॉलो करा, ट्रॅडिशनल वे. पण जर आता मात्र आपल्याला असं वाटतं कॉम्पिटिशन, कट ऑफ, विचार करा काय रेंज वाढत चाललेली आहे. बरं, ही रेंज वाढण्याचं कारण काय की मुलांना तेवढे मार्क आहेत ना, तुम्ही अभ्यास नाही केला तर दुसरं कोणीतरी करणार आहे. इकॉनॉमिक्स सारख्या विषयामध्ये 6, 7 किंवा मॅक्स 8 मार्क यायचे, ती रेंज आता 12, 13वर गेली. आपल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांना विचारा आवर्जून, तुम्ही आपले यूट्यूबचे कुठले काही फीडबॅक बघा, तुम्हाला लक्षात येईल. ही रेंज तिथपर्यंत जर जात असेल तर कोणीतरी अभ्यास करतो, तो मिळवते मार्क. आणि तुम्ही जर नाही केलात, तुम्ही ॲव्हरेज लेवलला बसा आणि 3-4 वर्ष अभ्यास करत बसा. त्यामुळे चेंज गरजेचा आहे. हा नवीन वाटत असेल, विचित्र वाटत असेल तरी सध्या काळाची गरज आहे. हे इथं म्हणजे हे सॅच्युरेशन आलं आहे, सगळं इथंच आहे. आता तुम्हाला इथून उडी मारून एकटे जात असाल तुम्ही, हरकत नाही, पण याच्यातून बाहेर पडा ताबडतोब. त्याच गोष्टी नका करू. म्हणजेच चेंज इज व्हेरी हार्ड बट इट इज नेसेसरी. एक्झॅक्टली ते सांगतोय, सध्या काळाची गरज आहे, बदलावं लागेल, काहीतरी नव्याने नवं शिकावं लागेल. आणि म्हणून मग अर्थनीती इज द बेस्ट सोल्युशन फॉर इकॉनॉमिक्स. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट होतो, हा इथं नेटबोल्ट दिसतो तुम्हाला आणि तो त्याचा पाना आहे. एफर्ट्स तुम्ही लावताय हे काढण्याला, ते फिरवायला, हे करायला, पण रॉंग टूल्स वापरताय. तुमच्या हातात हे मॅच होणारच नाही. हे बघा ना, ह्याचा आणि ह्याचा हे सगळं चुकीचंच आहे. मग तुम्ही तसंच एफर्ट्स घेताय, नॉलेज घेताय, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताय, पण चुकीच्या पद्धतीने करताय. मग इथं परत त्याचं सोल्युशन आहे, हे बघा, हे इथं मॅच होतं याला. आणि मग इथं अर्थनीती अगेन इट्स अ बेस्ट सोल्युशन फॉर द इकॉनॉमिक्स. या इकडं अजून एक एक्झाम्पल देतो. म्हणजे बॅच का जॉईन करायची, मी तुम्हाला इथं डेमो देऊ शकतो मस्त. सर राष्ट्रीय उत्पन्न कसा शिकवतात, काय करतात, यूट्यूबला जा बाबा, सर्च कर, गजानन भस्के सर्च कर, तुला भरपूर लेक्चर्स आहेत माझे. 2-2 लाख व्ह्यूज झालेत बरं का, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. असे जवळपास 2 व्हिडिओ आहेत, 2.25 लाख एक व्ह्यू असलेला आणि एक 2 लाख व्ह्यू असलेला. त्याच्यामध्ये 4-4, 5-5 तास शिकवलंय मी, एंटरटेनमेंट केलेलं नाही आहे. प्युअर कंटेंटचा व्हिडिओ जर तुमचा 2 लाख प्लस होत असेल तर विचार करा त्या कंटेंटमध्ये काय ताकद असेल. आणि अजिबात पेड व्ह्यूज नाही आहेत, कुठं प्रमोशन नाही, नथिंग. ते कंटेंटनुसार मुलं बघत गेले, त्यातले कमेंट्स पण बघा. हे का सांगतोय, परत तुम्ही तुमच्या बाबतीतले स्वतःचे फायनान्शियल रिसोर्सेस आणि तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ एखाद्या अकॅडमीला देत असता, तर देताना ही काळजी घ्यायची की काय मिळणार आहे. आणि मग बॅचचा पूर्ण आपला बेस याच्यावर आहे. ठीक आहे. इथं आता होतं काय, आपल्या त्याच सवयी आहेत म्हणल्यानंतर सेम माइंडसेट, सेम हॅबिट्स आणि सेम रिझल्ट. परत सेम माइंडसेट, सेम हॅबिट्स, सेम रिझल्ट्स. आणि म्हणून मग आपण त्याला त्या चक्रामध्ये अडकणं म्हणतो, अपयशाच्या चक्रामध्ये. तेवढेच मार्क, तेच सगळं, तेच अभ्यास, तेच पुस्तकं, तोच माइंडसेट, काहीच चेंज करायचं नाही. जर तुम्ही आता तसंच अडकलात तर इतरांसारखे परत 3-4 वर्ष, 5 वर्ष आणि मग कॅटेगरी लागते, अरे हा सिनियर विद्यार्थी आणि याचा अभ्यास फार आहे बरं का. मग कधी 3-4 वर्षानंतर मग प्री निघायला लागते, मग मेन्सला अडकतो आपण, परत मेन्सला 2-3 वर्ष. अरे आयुष्यातले 5-6 वर्ष तुम्ही असेच घालवताय फक्त टाइमपासमध्ये किंवा प्रयोग करण्यामध्ये. जर तुम्ही इथं थोडा चेंज करण्याचा प्रयत्न केला, न्यू माइंडसेट म्हणलं की जरा थोड्या सवयीही बदलतात आणि डेफिनेटली तुमचे काय होतात, रिझल्ट सुद्धा नव्याने काहीतरी वेगळे येतात. ह्याच्यात अडकायचं आहे का इथं काही बघायचं आहे, तुम्ही ठरवा. या सो ही आपली बॅच कंबाईन 2026 डेडिकेटेडली कंबाईनसाठी आहे आणि कम्प्लिटली अपडेटेड बॅच आहे ही. आता अपडेटेड बॅच म्हणजे ही कशाच्या आधारावर असती, उगाच त्याला नाव द्यायचं नाही अपडेटेड, नव्याने सुरू झाली म्हणून, अजिबात नाही. लक्षात घ्या, तुम्हाला एक जाणवत असेल आपल्या अर्थनीती बाबतीत टेलिग्रामवर कुठे आपल्या सतत कितीही बॅचेस नसतात, ज्याला आपण मंथली बॅचेस म्हणतो, प्रत्येक महिन्याला बॅच नाही. ह्याच्या आधी विद्यार्थ्यांना विचारा. त्याचं कारण काय, मी स्वतः एज्युकेशनमध्ये आहे म्हणल्यानंतर काहीतरी चेंज होतं, इन्फॉर्मेशन बदलते. मी टीचिंग करतो, फॅकल्टी आहे म्हणल्यानंतर माझी काही मोरल रिस्पॉन्सिबिलिटी बनते. थोडं पॉज घेतला पाहिजे, थोडं थांबलं पाहिजे, काहीतरी वाचलं पाहिजे. PYQ आल्यानंतर जेव्हा एखादी एक्झाम होते तेव्हा स्वतः मी त्याचं अनालिसिस करून एकदा नाही, दोनदा नाही, 4-5 वेळा बघून काय काय त्यातून घेता येतं ह्याचे पॉईंट्स काढत असतो. आणि मुळात सब्जेक्टमध्ये पण काय अपडेशन केलं पाहिजे ना. सतत टीचिंग, सतत बॅच, महिन्यातून 2-2 बॅच नाही.
त्यामुळे इथं अपडेशन ह्याला अर्थ आहे, उगच नाही. हे अपडेटेड बॅच आहे, एकतर कंटेंट अपडेट होतो. आता काही जस्ट एक्झाम झाली, त्याच्यामध्ये काहीतरी नवीनच एखादा एरिया विचारला, सो आता परीक्षा शेवटी बदलतात ना, 100% प्रिडिक्ट करू शकत नाहीत ॲज इट इज. मग तो जो नवीन एलिमेंट असतो, त्याला आपण सरप्राईज एलिमेंट म्हणतो, तो काय आहे. मग तो बॅचमध्ये आता तो टॉपिक नवीन आला असेल तो इन्क्लूड करायचा का आहे, त्या टॉपिकमध्ये ही डेप्थ वाढली का, डिफिकल्टी लेवल वाढली का, क्वेश्चन पॅटर्न, शब्द रचना, व्हॉट एव्हर जे काही आहे ते तुम्हाला इथं मिळेल. आता हे झाला सब्जेक्ट बद्दलचा चेंजेस. आता इन्फॉर्मेशन बद्दलचा चेंज म्हणजेच कुठली डेफिनेशन नवीन टाकली, जसं MSMEची डेफिनेशन बदलली आहे, कुठल्या योजनेचं नावच बदललेलं आहे, कुठलं पॅरामीटर टार्गेट बदललेले आहेत, बजेट सर्वेची आकडेवारी नवीन बदललेली आहे, योजनाच नव्याने लॉन्च झालेली आहे. अशाही पद्धतीनं कंटेंट सुद्धा जो करंटचा आहे तोही अपडेटेड मिळेल. क्लिअर? म्हणजेच अपडेटेड बॅच त्याचा अर्थ तुम्हाला इथं कळाला. सो माझा एक पुण्यातल्या विद्यार्थ्यांना एक सांगायचा पाठ हा आहे की आपण गावाकडून पुण्यात येतो ते चांगलं नॉलेज घेण्यासाठी, कंटेंट घेण्यासाठी, आणि इथं आल्यानंतर मात्र आपण अभ्यास सोडून, बॅच सोडून इतर गोष्टीला टाईम देतो भरपूर, पण बॅचला टाईम किंवा क्लासला लावायला टाईम आपल्याला नसतो. सो आवर्जून ऑफलाईन बॅच या, खूप जास्त फरक पडतो. आता काही विद्यार्थ्याचा नाईविलाचे बिचारे पुण्याच्या बाहेर आहेत, त्यांना काही फॅमिलीमुळे किंवा फायनान्शियल इश्यूमुळे येता येत नाही आहे, सो त्यांनी मात्र मग तुम्ही ऑनलाईन लाईव्ह जॉईन करा. तो जो लाईव्हनेस आहे ना, तिथंच जाग्यावर त्या 2 तासामध्ये तुमचा तो टॉपिक कव्हर होतो. इन्व्हॉल्वमेंट असते ना, क्वेश्चन आन्सर असतात. बघा ना, आधीचे लेक्चर्स बघा माझे, मी विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करून घेतल्याशिवाय शिकत नाही. उगाच इथं आलो, बडबड केली, निघून गेलो, संपलं टॉपिक, असं नाही. त्यामुळे 2 वे प्रोसेस आहे आपली. सो आवर्जून ऑफलाईन ज्याला पॉसिबल आहे त्यांनी जॉईन करा, फायदा होईल. वन टाईम एकदा बॅच केली की पुन्हा इकॉनॉमिक्सकडे बघायची गरज नाही, मग फक्त रिव्हिजन. आणि आपली बॅच इथं स्टार्ट होतीये 19 जानेवारीला, सोमवारी. पहिलं लेक्चर 19 तारखेला आहे, सोमवारी सकाळी 10 वाजता. काही टेक्निकल इन्फॉर्मेशन विचारायची झालं तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, आणि आपला ॲड्रेस हा इथं नारायणपेठ पोलीस चौकीजवळ तुम्हाला लेक्चर आपलं होणार आहे. पहिलं हे सगळं बॅचच्या डिटेलबद्दल झालं, टायमिंग वगैरे सगळं. इथं त्याच्या वैशिष्ट्यामध्ये ज्यावेळेला आपण एखादी कन्सेप्ट समजून घेतो इकॉनॉमिक्सची, तर ती फक्त समजून नाही घ्यायची, तर त्याचं काय केलं पाहिजे, ॲप्लिकेशन केलं पाहिजे, इंटरलिंकिंग केली पाहिजे, PYQचं डिटेल ॲनालिसिस. पण त्यामध्ये टेस्ट ऑब्व्हियसली असणारच आहेत. आपल्या टेस्टचा पॅटर्नही प्रश्न आणि ऑप्शन्स हे किती ताकदीचे असतात तुम्ही टेलिग्रामला बघत असाल. करंट इकॉनॉमिक्स ऑब्व्हियसली तुम्हाला असणार आहे, बजेट सर्वे होणार आहे, आणि आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक, हे जे इथं बुक आहे ते, ज्याचं रिफ्लेक्शन मागच्या सलग कितीतरी एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळतं टेलिग्रामवर. अशी ही सगळी बॅच, त्याची रचना, त्याचा मेन उद्देश. आणि हे एवढ्यापर्यंत थांबायचं नाही आहे. आता जर इथं पुढं आलात की तुम्हाला काही प्रश्न दाखवतो बॅचमधून, ज्यावेळेला आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, येस सर सगळं कळालं, तर ते ॲक्च्युली अर्धच झालं. आता या सगळ्या बॅचच्या सब्जेक्टचा, कंटेंटचा, टॉपिकचा उपयोग जर परीक्षेत होत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे त्या समाधानाला. इथं बघा प्रश्न, हे अटल इनोव्हेशन मिशन आहे, हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. आता तिथं परीक्षेमध्ये त्या 1 तासाच्या प्रेशरमध्ये आपल्याला हे विचार करायचा आहे की हे केंद्र सरकारचं आहे का नाही. केंद्र सरकारचं असलं तरी इथं ॲक्च्युली नीती आयोग हा शब्द पाहिजे होता, मग तो नाही आहे, तर मग काय करायचं, हा निर्णय घ्यायला आपल्याला आधीच तयार राहावं लागेल. हा एक प्रश्न झाला. म्हणजे उगाच फक्त इकॉनॉमिक्स समजून घेणं मर्यादित नाही आहे. लक्षात घ्या, कंबाईनची लढाई काय माहिती का, राज्यसेवा प्रीला 100 प्रश्न असतात, 2 तास असतात. कंबाईन पूर्व परीक्षेला, इव्हन मुख्यला पण लढाई ही वेळेची आहे. तुम्हाला वेळ फार कमी असतो, प्रश्न तेवढेच असतात, आणि मग या स्पीडमध्ये तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन करावी लागेल. त्यासाठी त्या सब्जेक्टवर किती होल्ड आणावं लागेल. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी एवढी पाहिजे की सर कन्फ्युजन नको, म्हणजे काय नेमकी ही कन्सेप्ट, तुटीच्या संकल्पना वेगळ्या, GDP का GNP काय माहीत नाही, असं अर्धवट करून गेल्यानंतर वेळ लागणार नाही, आणि मग परीक्षेमध्ये मार्क येणार नाही. किंवा फॅक्ट्सला सुद्धा, बेसिक फॅक्ट्सला परफेक्शन पाहिजे. इथं हे सगळे PYQ तुम्हाला दाखवतो. हे आता हे डेटा कुठून करायचा, इकॉनॉमिक सर्व्हेचा, ह्याचं उत्तर माहिती पाहिजे. हे बँकांचं राष्ट्रीयकरण, 12 बँकांचं राष्ट्रीयकरण झालंय का, 19 झालंय का 14 झालंय. कन्फ्युजन असेल तर मग फायदा नाही त्या अर्थाला, म्हणजे त्या इकॉनॉमिक्सला, त्या सब्जेक्टला, तुम्ही केलेल्या अभ्यासाला. हे मी बॅचमध्ये सांगत असतो, बाबांनो हे असे ऑप्शन्स येतात, तुम्ही ह्याला तयार राहा. पुढं अजून इथं पण सेम. आता 2 अँगल आहेत. तुम्ही ज्यावेळेला फॅक्ट्स करता, बँकिंग रेव्होल्युशन ॲक्ट किंवा बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं, 1969ला, 1980ला, हे झाला फॅक्च्युअल डेटा. पण त्याचाच जर कन्सेप्टचा अँगल बघितलं तर त्याचं बॅकग्राऊंड, बँकांचं राष्ट्रीयकरण का करण्यात आलं, त्याचा काय उद्देश आहे, किंवा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट का करण्यात आला, RBIचा कायदा 1934चा आणि 1949चा, म्हणजे RBI ॲक्ट 1934 आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, अशा सगळ्या गोष्टी मिक्सिंग, इंटरलिंकिंग, हा योगाचा पॅटर्न जर आपल्याला माहीत नसेल तर कसं आपण पुढे जाणार. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आपली बॅच ज्यावेळेला स्टार्ट होते तेव्हा आपण पहिले 2-3 दिवस अजिबात कुठलाही टॉपिक स्टार्ट करत नाहीत. का, सिलेबसचं प्रॉपर डिकोडिंग, त्याच्यानंतर
त्या सब्जेक्टची नेमकी रचना कशी आहे आणि PYQ ॲनालिसिस असा सगळा आढावा घेतल्यानंतर सुरू करतो. आणि ज्यावेळेला टॉपिक सुरू करतो, ज्याला डाऊट आहे सर आम्ही नवीन आहे, तर नवीनवाल्यांनी तुम्हाला ज्यावेळेला इकॉनॉमिक्स आपण जॉईन करतो, तुमचा अभ्यास नाही आहे, तुमचा इकॉनॉमिक्स जर जातो म्हणून तुम्ही बॅच जॉईन केली ना, तर नवीनला पहिल्यापासून आपण डेफिनेशनपासून सुरुवात करतो. म्हणजे इकॉनॉमिक्स म्हणजे काय आणि इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमीमध्ये फरक काय, डिफरन्स बिटवीन इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमी, इथंपासून सुरुवात असते बरं का आपली. त्यामुळे डोंट वरी नवीनवाल्यांनी. आणि जुन्यांना काय वाटतं की नाही माझा अभ्यास झाला आहे, तुम्ही या ना बॅचमध्ये बघा, तुम्हाला डेप्थ कळेल की आपण खरंच अभ्यास केला आहे आणि तो किती अर्धवट आहे. त्यामुळे जुन्यांना आणि नवीनला दोघांनाही माझं सांगणं आहे, ही बॅच वन टाइम एकदा तुम्ही केलात की येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी फक्त आणि फक्त रिव्हिजन राहील. एवढ्या लेवलला आपण काम करू. यापुढं दाखवतो अजून हे असे प्रश्न पॉलिटी अँगलचे तुम्हाला येतात, ते आर्टिकल माहिती पाहिजे. हां, मोस्ट इम्पॉर्टंट. या इथं आता राजकोषीय तूट ही कन्सेप्ट इथे एवढी विचारली नाही आहे. तुम्ही पर्याय नीट बघितलात ना, आता बघा राजकोषीय तूट, महसुली तूट, भांडवली तूट, प्राथमिक तूट, सगळ्या तुटी आहेत ना. ह्या तूट ज्या संकल्पना आहेत ह्या जर क्लिअर नसतील तर कन्फ्युजन आलं. सर पर्याय पहिला नेऊ का, दुसरा पर्याय का तिसरा पर्याय, हे कीवर्ड्स महसुली हे भांडवली हे तुम्हाला इथं कळायला पाहिजे. म्हणजे आयोगाने असे ऑप्शन टाकलेत की तुम्हाला दुसऱ्याही तुटीच्या संकल्पना इथं कन्फ्यूज व्हायला पाहिजेत. हा आयोगाचा प्रश्नाचा एरिया. ह्याला तयार आहेत का आपण? इथं पण मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधनं तुम्हाला सर मला पाठ आहेत. आता मी नेहमी सांगतो ना, आयोग मिक्स करतं, कन्फ्यूज करतं. हे पर्याय हे प्रश्न जर आपण नीट समजून न घेता अभ्यास करत गेलो, तुमच्या त्या अभ्यासाला अर्थच नाही ना. इथं तुम्हाला संख्यात्मक सोबत गुणात्मक हे पण साधनं माहीत पाहिजे. हे मिक्सिंग केले कसे, हे बघा इथे विचारलं संख्यात्मक, हे आणि हे संख्यात्मक आहेत, पण मग ह्याचा अर्थ हे आणि हे काय हे गुणात्मक आहे. विचार करा, ऑप्शनमध्ये मिक्स केलेलं आहे जेणेकरून की तुम्ही कन्फ्यूज व्हाल. आता ज्यांनी नीट सॉर्टिंग केली नाही प्रॉपर, संख्यात्मक हे आहेत, गुणात्मक हे आहेत, जर केलंच नसेल तर मग अरे हां हे संख्यात्मक की गुणात्मक, अच्छा मग हे काय येतं, झालं कन्फ्युजन. अरे ह्याच कन्फ्युजनमध्ये आपलं आयुष्य पणाला लागलेलं असतं. माझे एकच तळमळ आहे बाबांनो, तुम्ही कुठलीही बॅच जॉईन करा हरकत नाही, पण त्या बॅचमध्ये एवढ्या मायक्रो लेवलला PYQ वर कमांड आणली पाहिजे आणि PYQ नुसार अभ्यास केला पाहिजे. नुसतं नॉलेज नको आहे. तुम्ही केलेला अभ्यास हा परीक्षेत कसा विचारला जातो आणि तुम्ही त्याला किती तयार असलं पाहिजेत, ही जर मानसिकता तयार होत असेल बॅचमध्ये तरच त्याला अर्थ आहे. नाही तर सगळ्यांना माहिती संख्यात्मक गुणात्मक साधन कुठले, कारण प्रश्न कसा येतो तुम्हाला असं नाही विचारलं जातं की संख्यात्मक कुठलेत आणि त्या ऑप्शन सगळे संख्यात्मक येतात. हां गुणात्मक पण टाकले. अजून पुढे जाऊ थांबा, म्हणजे दाखवतो तुम्हाला की बॅच का गरजेची आहे. ते ऐकता, छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकीय तूट भरून काढते. आता इथं अंदाजपत्रकीय तूट म्हणजे बजेटवर प्रश्न आहे, म्हणजे टॉपिक कुठला आहे, सार्वजनिक वित्त हा टॉपिक आहे. बरं, मग आता ह्या सार्वजनिक वित्ताच्या टॉपिकमध्ये सरकारचा येणारा पैसा आणि सरकार खर्च करणारा पैसा, सरकारने जर पैसे खर्च केले तर अर्थव्यवस्थेमध्ये चलन पुरवठा पैशाचं प्रमाण वाढतं आणि अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा वाढला की लोकांकडे पैसा वाढला की मागणी वाढते, मागणी वाढून किंमत वाढते. मग ह्याचा परिणाम विचारला आहे, जर हे केलं तर त्यामुळे काय वाढू शकते, मग ते अर्थव्यवस्थेत मंदी येईल, महामंदी येईल का इन्फ्लेशन येईल, चलन वाढेल, हे कधी शिकायचं. म्हणजे ही डेप्थ आहे. प्रश्न फार छोटा आहे पण कन्सेप्टचा आहे, कन्सेप्टच्या अंडरस्टँडिंग सोबत त्याचं ॲप्लिकेशन आहे. आणि इथे दोन टॉपिक एकत्र केलेले आहेत, सार्वजनिक वित्त टॉपिक आणि महागाई टॉपिक. दोन वेगळे टॉपिक आहेत ना, पण एकाच प्रश्नात टाकलेले आहेत. हे कधी सांगायचं आणि कोणी सांगायचं. ही जर प्रश्नांची लेवल असेल तर मग अभ्यासही त्याच लेवलचा पाहिजे. आपण काय करतो, इंडिव्हिज्युअल टॉपिक करतो. नाही सर माझा सार्वजनिक वित्त टॉपिक पूर्ण झाला आहे, महागाई पण पूर्ण झाला आहे, आता काय नाही परीक्षेत जातो मी आणि स्कोर चांगला काढतो. दोन्ही टॉपिक मिक्स आहेत, काय स्कोर काढणार आता. मग म्हणा सर हे नव्हतं माहिती आम्हाला की असं पण असतं. मग घेणं आधी कळून मग आपलं पहिलं लेक्चर हे PYQचंच असतं. तुम्हाला पूर्ण आयोगाचा पॅटर्न तुमच्या समोर असा एकदम मांडून ठेवलेला असतो आणि मग बघा अभ्यास करायला कशी मजा येते पुढं. आणि हे इथं हे जे आता मी सांगतो ना, डॉट्स जुळतात का रे, ही डायग्राम उगाच नव्हती काढली मी, आता कळतंय का. तुमचा अभ्यास कसा होता माहिती का, हे आणि आता अभ्यास कसा असतो व्यवस्थित, यस कळतं. म्हणजे सार्वजनिक वित्त टॉपिक करून नुसतं चालत नाही, अरे महागाई पण करावं लागेल आणि हे दोन्ही करून चालत नाही. तर हे दोन्ही इंटरलिंकिंग, महागाईचा आणि सरकारच्या खर्चाचा काय संबंध आहे, म्हणजे इव्हन बजेट आणि महागाई याचा पण संबंध येतो का, हे कधी कळतं PYQ बघितल्यानंतर. आणि मग बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असतील आणि आपल्याला असा वेल ऑर्गनाइज स्ट्रक्चर स्वरूपात अभ्यास करायचा आहे. असा एकदम स्कॅटर्ड स्वरूपात, कसाही इरिलेव्हंट रँडम काही अर्थ नाही. आणि जुन्या विद्यार्थ्यांचा हा बऱ्यापैकी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. अभ्यास खूपच झालाय पण त्यांनाच माहित नाही की मग तो अभ्यास कसा जोडायचा, कुठं जोडायचा, परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात, नथिंग. यापुढं आता हे लेक्चर लेंदी होईल बरं का, पण मी जाणीवपूर्वक मी बॅचमध्ये मी असं करेल तसं करेल मी काय सांगत नाही, मी हे सांगतो. आता तू ठरव बॅच करायची का नाही करायची ते. नेक्स्ट इथं पण हे आता टॅक्सवरचा प्रश्न आहे, कर देण्याची क्षमता.
आपण ज्यावेळेला ही कन्सेप्ट शिकतो, प्रोग्रेसिव्ह टॅक्स, रिग्रेसिव्ह टॅक्स किंवा डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, सरळ सरळ तुम्ही बघा, श्रीमंताला जास्त कर, गरीबाला कमी कर. श्रीमंत आहे म्हणजे त्याच्याकडे पैसे जास्त आहेत, मग जेवढे पैसे त्याच्याकडे जास्त आहेत श्रीमंताकडे, त्याची कर भरण्याची क्षमता जास्त असते ना, राईट, ॲबिलिटी टू पे. मग इथं कर देय क्षमता, कर देण्याची क्षमता, उच्च उत्पन्न मिळणारे आणि श्रीमंत व्यक्तींना अधिक आयकर म्हणजे जास्त आयकर, स्टेटमेंट लगेच ठरवता येते चुकी बरोबर. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. क्वेश्चन बघा, ज्याला वाटतं ना सर ग्रुप बी टफ असतो, सी नसतो, अरे ग्रुप सी असेल, बी असेल, तुम्हाला आता अभ्यास नीट करावा लागेल. आणि हे सगळे कन्सेप्टचे प्रश्न आता मी फक्त जस्ट सांगतोय तुम्हाला, डिटेलमध्ये परत घेऊ. अजून हा साधा सिंपल आहे, अजून पुढे काही आहेत प्रश्न दाखवतो. हां, इथं हे परत बजेट अँड सर्वेवर तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही, सगळेच तर घेणं शक्य नाही, पण काय काय प्रश्न दाखवतो. यस, हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. तुम्हाला का दाखवायचं, आपण वर्गामध्ये एवढ्या लेवलला प्रोसेस करून घेतो, छोटे छोटे कीवर्डवरून उत्तर बदलतात. हा प्रश्न फार साधा सिंपल आहे, नीती आयोगाची स्थापना. प्रश्न सिंपल आहे पण पर्याय सिंपल नाही आहेत. 2014चे 2 पर्याय, 2015चे 2 पर्याय, 2015मध्ये पण जानेवारीचे परत 2 पर्याय. म्हणजे आयोग कुठल्या लेवलला ऑप्शनवर काम करतं आणि आपण कुठल्या लेवलला फक्त वर सुपरफिशियल काम करतो. ही डेप्थ जर तुमच्यात आली नाही तर नीती आयोग माहिती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती रे की सर 2015च्या आसपास आहे. मी काय करतो, ऑप्शनवरून बरोबर निवडतो, निवडवा, 15चे 2 ऑप्शन आहेत, आता निवड. आणि हे पण त्या एका तासात त्या प्रेशरमध्ये विचार करा, नॉट पॉसिबल. आणि मग काय होतं, एक क्वेश्चन गेला, एक मार्क गेला, एक वर्ष गेलं. मग सर मी तर बॅच केली होती, सर मी तर अभ्यास केला होता, अरे पण असा अभ्यास केला होता का, बॅचमध्ये असं टीचिंग झालं होतं का, हे एवढे मायक्रो लेवलचे पॉईंट्स तुमच्यापर्यंत आणले होते का, आणि जर तसे नसतील तर मग त्या अभ्यासाला, त्या बॅचला कशालाच अर्थ नाही. हे येतं. म्हणून मी सतत मंथली बॅच का नाही टाकत, त्याचं कारण आहे बाबांनो, एवढं बसून मी हे सगळं बाहेर काढतो. अजून तुम्हाला सांगू इच्छितली गंमत, तुम्हाला सर आता 2015वाले ठीक आहे, हे 2 ऑप्शन इलिमिनेट करतील. ज्याला असं वाटतं ना सर नीती आयोगाची बाबतीत जर आहे ना तर 14 तर लागूच होत नाही, लागू होतं. हा ऑप्शन आहे ना, हा नीती आयोगाच्या संदर्भात ऑप्शन आहे. तुम्हाला शॉक सर असं कसं काय. आता जर नीती आयोगाची स्थापना विचारली नाही, इथं जर नीती आयोगाची घोषणा विचारली, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मग मात्र उत्तर वेगळं येतं आणि हे उत्तर येतं. मग असं पण असतं का. आता तुम्हाला FRBM ॲक्ट माहिती आहे का, फेरा ॲक्ट माहिती आहे का, त्याच्यानंतर स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट माहिती आहे का, ह्याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलेत. तो कायदा संमत कधी झाला आणि तो कायदा लागू कधी झाला, हे POI का. मी आता सगळे ज्यावेळेला बॅच आपली सुरू होईल म्हणून म्हणलं 19 तारखेचं जे लेक्चर आहे ना ते अटेंड करा, ऑफलाईनवाल्यांनी पुण्यात इथं आणि ऑनलाईनवाल्यांनी लाईव्ह आपल्या अर्थनीतीच्या ॲपवर. अर्थनीतीचं ॲप डाउनलोड करा आणि अर्थनीतीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तुम्हाला अपडेट मिळेल. म्हणजे हे जर बारकावे आपल्याला माहीत नाहीत की नाही सर फेरा कायदा माहिती, मला FRBM माहिती, काहीतरी 2000 आहे वगैरे 4-5 काय समथिंग, पण अरे 1900-2000 आहे काय, जे बरं संमत विचारलं आहे का, लागू विचारलं आहे. तसंच नीती आयोगाची स्थापना विचारली का घोषणा विचारली, ऑप्शन बदलले ना, उत्तर बदललं ना. तुम्ही नुसतं एकच घेऊन चालले, स्थापना तीच विचारलं नाही. पुढच्या वेळेस इथं घोषणा हा शब्द आला तर मला सांगा त्याचं उत्तर एक असेल का, नाही, त्याचं उत्तर काय असेल, चेंज झालेलं असेल. हे कधी करणार, एखादं वर्ष गेल्यानंतर. चूक झाली सर, मला वाटलं की स्थापना विचारली, तुला वाटून काहीच फायदा नाही. तिथं तुला 2 माहिती पाहिजे, घोषणा विचारली तर काय उत्तर द्यायचं आणि स्थापना विचारली तर काय उत्तर द्यायचं. एवढ्या लेवलला जर व्हिजन क्लिअर असेल तर मार्क कसे येत नाहीत. आणि म्हणून आपल्या अर्थनीती पॅटर्नचा जो फायदा विद्यार्थ्यांना होतोय ना, 13 मार्क 14 मार्क इकॉनॉमिक्समध्ये येत आहेत, कारण एवढी क्लिअरिटी आहे की तिथं गेल्यानंतर आयोग कन्फ्यूज करणार आहे हे आपल्याला कळालं तर मग तुम्ही वाचताना तुम्हाला गजानन भस्के आठवणार आहे, नाही नीती आयोगाबद्दल अशा ऑप्शन येऊ शकतात बरं का, मी आता परफेक्टच करणार. त्यातही स्थापना विचारली का घोषणा विचारली आहे, बघा काय असो. इथं पण समित्या आहेत, समित्यामध्ये पण वेगवेगळ्या टॉपिकच्या संदर्भात समित्या टाकलेल्या आहेत. हां, इथं आता आयोगाचा बघा हा जो पॅटर्न आहे, इथं जा 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवलेले आहेत. हा आकडा चुकीचा नाही आहे, आपल्या वाचण्यात असतो. नाही सर 17 आहे बरोबर वाटतो, आणि मग जातो आपण वरील सर्वाकडे. ह्याच्या आधीचं जे धोरण होतं का त्याचा आकडा 17 आहे, आणि मग तो बदलून किती केला आहे, 8 केलेला आहे, कमी केलेला आहे. मग हे पर्याय पण आहे ना सर उद्योगाबाबतच आहे, आणि राखीव ज्याला आपण रिझर्व्ह कॅटेगरीचा उद्योग म्हणतो तोही त्याच्याबद्दलच आहे. अरे पण इथं धोरण 1991चं आहे, त्याच्या आधीच्या धोरणानुसार तो आकडा 17 होता. म्हणजे पर्याय सुद्धा आयोग कसं टाकतं माहिती का, त्याच्या रिलेटेड टाकतं, क्लोज ऑप्शन टाकतं, जे वाचण्यातलं माहिती आहे त्या टॉपिक संदर्भात आहे. मग हे कधी कळणार आपल्याला, 1991नुसार विचारलं तर तो आकडा 8 आहे, त्याच्या आधीच्या धोरणानुसार 56नुसार विचारलं तर तो आकडा 17 आहे. मग इथं धोरण कुठलं विचारलं त्याच्यानुसार आकडा चेंज होईल. आपल्या डोक्यात जो आहे तो आकडा नको, काय विचारला त्याच्यानुसार. हां, इथं पण या इकडं जरा असं वाटतं ना सर एवढी का प्रोसेसिंग गरजेची, एवढं का डिटेलमध्ये जाणं गरजेचं आहे. ये बाबा इकडं नाबार्डची स्थापना माहिती ना सर 1982, ठीक आहे. ये इकडं 1982. आता बोलू, आता जुलै की ऑक्टोबर,
बरं, इथं पण 12, इथं पण 2, इथं 2 आणि 2, हे कसं किती लेवलला चालू आहे हे. मग हे एवढं तुम्हाला ईच अँड एव्हरी टॉपिक संदर्भात दाखवलं जातं बारकाईनं. बरं, अजून हा ऑप्शन द्या सोडून. हा ऑप्शन हा पण एका संस्थेसंदर्भात रिलेटेड आहे. नाबार्ड पण एक संस्था आहे, SBI पण संस्था आहे, RBI पण संस्था आहे, आणि मग ह्याचं सगळं मिक्सिंग होऊन जातं. आता RBIची स्थापना कधीची आहे? 1 एप्रिल 1935ची. मग तो ऑप्शन पण काही चुकीचा नाही. म्हणजे संस्थेच्या संबंधित टाकला ना, आता कळालं का आयोग कुठल्या लेवलला चालला आहे आणि आपण काय अभ्यास केला पाहिजे. ही एवढी क्लॅरिटी आहे. अजून भरपूर आहे, आपण पुढे जाऊयाच. जसं आहे तुम्हाला आता इथं खूप खूप दाखवण्यासारखं आहे. हे इथंपर्यंत आहेत, आता पुढे पण अजून कितीतरी गोष्टी आहेत. असो, या इकडं परत 19 जानेवारी सोमवारी ही आपली बॅच आहे, सकाळी 10 वाजता. पहिलं लेक्चर तुम्ही ओपन सेशन आहे, जॉईन करू शकता. बऱ्यापैकी क्लॅरिटी आली. बाकी आता काय सांगायचं काही नाही हे आपण त्या दिवशी बघू. बाकी तुम्ही ठरवा. इकॉनॉमिक्सचा अभ्यास हा येणाऱ्या 2026साठी कंबाईनसाठी जर करायचा असेल, एवढ्या ताकदीने केला तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये, मग आता कोणाची फर्स्ट अटेम्प्ट असेल, कोणाची सेकंड असेल, व्हॉट एव्हर, तुम्ही नवीन असाल, जुने असाल, एकदा सगळं पॅटर्न रिसेट करा आणि शून्यापासून ज्याला सुरुवात म्हणतो ना आपण, ती तुम्ही अर्थनीतीपासून करू शकता. कारण ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी घेतलेली आहे. तुम्ही जर इकॉनॉमिक्सला आपल्याकडे आले तर त्याच्यात करंट होणार, त्याच्यात कोर इकॉनॉमिक्स होणार, योजना होणार, बजेट सर्वे होणार, सगळ्या गोष्टी वन स्टॉप सोल्युशन. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परत वेगळं काही करायची गरज पडणार नाही. अजून काही इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा, विचारू शकता. आणि अशा पद्धतीनं त्याच गोष्टी रिपीट करून ट्रॅपमध्ये अडकायचं आहे का काहीतरी नवीन चेंज करायचं आहे. आणि ह्या सगळ्या इथं हे अशा पद्धतीनं नुसतं अभ्यासच करून फक्त नॉलेज घ्यायचं आहे का प्रॉपर स्वरूपात, पॅटर्न स्वरूपात अभ्यास करून मग नॉलेज घ्यायचं आहे, इट्स युअर चॉईस. सो दिस इज ऑल अबाउट बॅच इन्फॉर्मेशन. बाकी अजूनही काही गोष्टी असतील ते तुम्हाला टेलिग्रामवर आणि यूट्यूबला येऊन जाईल. सो भेटूया 19 तारखेला सोमवारी सकाळी 10 वाजता. थँक्यू सो मच.